बाहेर काढून द्यायचं, मग त्या बायकोकडे जायचं. तिला सांगायचं, बाई 6 महिने झाले तुझं लग्न होऊन, काय देवानं तुझ्यावर घाला घातला. अरे असं कुठं असतंय का? एवढ्या लवकर तुझा पती गेला, खूप प्रेम होतं तुझं तुझ्या पतीवर. आता एक काम कर, संध्याकाळी 6 वाजलेले आहेत, आता काय अंत्ययात्रा होऊ शकत नाही, याची अंत्ययात्रा तर सकाळीच करावी लागेल. आता एक काम कर, आम्ही सगळे बाहेर जातो, बाहेरून कडी लावून घेतो, तुझं जेवढं त्याच्यावर प्रेम आहे, तुला जेवढं आठवायचं याच्यापाशी बस, जेवढं आठवायचं तेवढं. कोणती पत्नी बसेल त्या मड्या शेजारी लोड शेडिंग असताना? मला माहितीये, तुम्हीच विचार करा. विठ्ठल 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 तस्मिन कार्य. अरे बायको सुद्धा घाबरते त्या देहाकडे बघून. मग या देहाचं महात्म्य कुठपर्यंत आहे? जोपर्यंत या देहाला महात्म्य चाले हे शरीर कोणाची हे शरीर कोणाची असते, कोणाची असते. चाले हे शरीर कोणाची असते, कोणाची असते. चाले हे शरीर, चाले शरीर कोणाची असते, कोणाची असते. कोण बोलविते कोण म्हणून परमात्म्याचे सगळ्यात मोठे उपकार आहेत. हा जीव त्या परमात्म्यानं दान आपल्याला. आणखी सांगू देवाचे उपकार. या शरीरामध्ये, या देहामध्ये पहिले उपकार. आणि दुसरे उपकार, ज्या वेळेला हा देह तयार झाला, ही सगळी इंद्रिय परमात्म्यानं आपल्याला दान देऊन टाकली. दुसरे उपकार, हात पाय. आता एक एकच चिंतन करायला एक कीर्तन लागेल. असं नाहीये, बारीक चिंतन आपण करून पहा. या इंद्रियांना भोगण्यासाठी पाहिजे सांगा बरं. एवढ्यावर थांबत नाहीत, विषय परमात्म्यानं दिले, त्या इंद्रियांच्या मध्ये भोगण्याची पाटव्य शक्ती सुद्धा परमात्म्यानं. या देहामध्ये इंद्रिय आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. राहिलो नसतो महाराज. माणसं भोगण्यासाठी जीवन जगतात. विठ्ठल मला कीर्तनाची वेळ पूर्ण जर परमात्म्याचे उपकार सांगायला गेलो तर आणखी उपकार सांगू. परमात्मा करतो ते अन्न पोटामध्ये पचवण्याचं काम कोण करतं बोला? अर्जुनाला सांगतो, अर्जुना अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता. या देहाने जे चतुर्विध प्रकारचं अन्न सेवन केलेलं आहे, ते वैश्वानर शक्ती त्या अन्नाला पचवते. त्या पचवलेल्या अन्नापासून सप्तधातूंची निर्मिती करते.
वाढवण्याचं काम सुद्धा देव करतो. आणखी काय देवाने उपकार करायला पाहिजे सांगा मला? हे सगळे उपकार करायला लागले. एवढे उपकार देवानं माझ्यावर केले. आणखी उपकार सांगू आपल्याला. एका पेशीपासून गर्भ तयार होतो, बरोबर आहे? आईच्या उदरामध्ये एका पेशीपासून गर्भ काम कोण करतोय? झोपले का काय तुम्ही? मी काय बोलतोय लक्षात येते ना? दिवस वाढवण्याचं काम कोण करतंय? अरे माझा परमात्मा ते काम करतोय. त्या आईला उगाच वाटतं मी गरोदर आहे. मध्ये त्या गर्भाला श्वास पुरवण्याचं, त्या गर्भाला अन्न पुरवण्याचं काम माझा परमात्मा. हे सगळे उपकार तुकोबरा यांच्या समोर आले. आणि तुकोबरा विचार, तर देवाला मी काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी समर्पण देवाला केलं पाहिजे. काय समर्पण करावं? 3 प्रकारची समर्पण. हे क्रिया समर्पण, दुसरं समर्पण वस्तू समर्पण, तिसरं समर्पण विठ्ठल विठ्ठल पुष्पम फलम तो यमी यमी बघताय प्रचिती वगैरे वगैरे जे वस्तू समर्पण आहे आपण देवाला करतो ते वस्तू, हे निम्न स्तरावरचं समर्पण आहे. खालच्या स्तरावरचं याच्यामध्ये काय विशेष आहे महाराज? आपण एखादी वस्तू देवाला देणं याच्यामध्ये काही विशेष, देवाला पत्र देणं काय विशेष नाही, फुल देणं. आणखी पुढे जाऊन सांगतो, माणसं मोठं मिरवतात बा आपल्याकडून एवढं दान, हा बॅनर लावा. अरे त्याच्यात काय विशेष आहे बाबा? पैसा देणं. आपण एखादी वस्तू जेव्हा देवाला देतो ते त्याच देणं आहे. त्याला वस्तू कोणी आपल्या देवानं दिलंय आपल्याला, त्याच त्याला आपण देतो. सामान्य देणं आहे ते, एवढं काही विशेष नाही. क्रिया समर्पण, यत करोशी यदशनाशी यत जेवोशी, जे काही करतो देवा क्रिया परमात्म्याला समर्पण करणं क्रिया समर्पण असं म्हणतात. हे तत्व समर्पण कशाला म्हणतात? तत्व समर्पणामध्ये आपण देवाला समर्पित केलेली असते ती वस्तू पुन्हा तुकोबराय अभंगामध्ये जे समर्पण करतात ते तत्व समर्पण आहे. एकदा ती वस्तू देवाला नाही, हे सगळ्यात मोठं समर्पण, याला तत्व समर्पण म्हणतात. देवाला समर्पित केलं ना, पुन्हा तुकोबरांनी तो देह प्रपंचासाठी वापरला. समर्पित केली समर्पिली वाणी पानुरंग घेतो धनी. तुकोबरांनी आपली वाणी प्रपंचासाठी वापरली नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज तो नजराना पाठीमाग पाठवला, पण तुकोबरांनी आपल्या वाटीने मानले नाहीत. याला देवाला समर्पित वाणी करणं म्हणतात. आमच्या तुकोबराय सांगायचे लोकाला, मी माझी वाणी देवाला समर्पित केलेली काही येणार नाही. आणि तुम्ही सुद्धा माझ्याकडे आल्यानंतर नका माझ्यापाशी ओम प्रपंचाचं सांगत बसू. माझ्यासोबत विठ्ठल करावा विठ्ठल. जे काही करायचंय ते फक्त परमात्म्यासाठी करायचंय. कधी तुकोबरांचा देवाला समर्पण करायचंय. काय करायचं? तुकोबरांचा देवा एवढे उपकार तू माझ्यावर केले, आता मला हा देह तुला समर्पित करायचा आहे. अभंगाचं पहिलं. देह तुझ्या पायी देह तुझ्या पायी देह
जय हो देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई. जगद्गुरु तुका म्हणतात हा उतराई शब्द काय सांगतो. देवा तू जे काही माझ्यावर उपकार केलेले आहेत या उपकाराचं चिंतन मी केलं आणि तुझ्या उपकारातून उतराई होण्यासाठी हा देह मी तुझ्या पायावर देऊन टाकला. देह देवाला देणं, देह देवाला समर्पित करणं याचा अर्थ काय. देह देणं म्हणजे काय देह देवाच्या पायावर टाकणं असं त्याचा अर्थ होत नाही. देह तुझ्या पायी या शब्दाचा अर्थ होतो देवा या देहाविषयीची जी ममत्वाची भावना आहे ही तुझ्या चरणावर टाकून दिली. विठाला विठाला बऱ्याच वेळेला आपल्याकडे देह ठेवणं या शब्दाचा अर्थ केला जातो की देह सोडून देणं. देह सोडणं याला देह ठेवणं असं आपण बऱ्याच वेळेला म्हणतो. पण या अभंगात तसा विचार न करता देह तुझ्या पायी मी ठेवला याचा अर्थ काय केला की देहाच्या विषयी जी काही माझी ममत्वाची भावना निर्माण झालेली आहे ती ममत्वाची भावना मी आता काढून घेतली देवा आणि ती सगळं ममत्व ते देहावरचं सगळं प्रेम ते मी तुझ्यावर लावलं. याला देह तादात्म्य शून्यता असं म्हटलं जातं वेदांताच्या भाषेमध्ये. मी माझ्याविषयीच्या जो काही देह तादात्म्य माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झालेलं आहे ते देह तादात्म्य काढलं आणि ते प्रेम देहावरचं काढून घेतलं आणि भक्तिशास्त्रातला सगळ्यात मोठा भाव आपल्या समोर ठेवून जातो. ऐका सगळ्यांची माफी मागून बोलतो. जोपर्यंत आपलं देहावरचं प्रेम कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला भक्त होता येत नाही. हे तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. हा तुकोबऱ्यांचा सिद्धांत आहे. एक वाक्य सांगतो देहावर प्रेम करून भक्त होताच येत नाही. विठाला विठाला जोपर्यंत आमचं या देहावर प्रेम आहे तोपर्यंत आम्हाला भक्ती करता येत नाही. आमच्या गळ्यात 4 माळी असल्या तरी आम्ही भक्त म्हणून घेता येत नाही जर देहावर प्रेम असेल. आम्ही उभा गंध लावलेला असला आणि जर देहावर प्रेम असेल समाज आम्हाला भक्त म्हणेल तुकोबऱ्यांच्या भाषेत आम्ही भक्त होऊ शकत नाही. आणखी पुढे जाऊन बोलो दिवसात 1 नाही 2 नाही 3 कीर्तन जरी आम्ही करत असलो आणि जर देहावरचं प्रेम असेल तर आम्ही भक्त असू शकत नाही. कीर्तनकार असू भक्त नाही. विठाला विठाला तुकोबऱ्यांचे स्पष्ट शब्दात तुकोबर म्हणतात जोपर्यंत तो देहावर उदास होत नाही जोपर्यंत त्याची आशा जात नाही पाश जात नाही तोपर्यंत त्याला भक्त म्हणता येत नाही. गेली आशा पाश प्रमाण आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेली अशा पाशुनी. जोपर्यंत तो भक्त देहावर उदास होत नाही तोपर्यंत त्याच्या अंतकरणामध्ये भक्तत्व नांदत नाही. तो देहावर उदास झाला पाहिजे त्यालाच भक्त म्हणता येतं.
तुकोबर म्हणतात देवा माझं तादात्म्यवाद संपून गेला, देहावर माझं आता प्रेम नाहीये. आता अंतकरणातलं देहाच्या विषयीचं प्रेम काढलं आणि ते प्रेम आता तुझ्या चरणावर टाकून दिलं. देह तुझ्या पायी ठेवून झालो उतराई. ते देहावरचं प्रेम संपलं. आता जो काही देह शिल्लक राहिला, हा देह राहिला काय, हा गेला काय, आता मला त्याची काळजी नाही. देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव. आता देह राहिला काय गेला काय मी त्याची काळजी करत नाही, कारण आता देह तादात्म्य संपून गेला. अंतःकरणामध्ये एक वाक्य सांगतो. संतांच्या बाबतीमध्ये जर विचार केला ना बारकाईनं, तर संत महात्म्यांचं सगळ्यात मोठं लक्षण काय होतं? संत महात्म्यांचं देह तादात्म्यवाद संपलेलं असल्या कारणानं संत महात्म्यांचं देहावर प्रेम नव्हतं, म्हणून संत महात्म्यांच्या जीवनामध्ये मरणाची भीती शिल्लक राहिली नव्हती. जीव मरणाला घाबरतो कधी? जोपर्यंत त्या जीवाच्या अंतःकरणामध्ये देह तादात्म्य असतं. देह तादात्म्य असलं की मरणाची भीती वाटते, आणि एकदा देह तादात्म्य संपून गेलं की मरणाची भीती राहत नाही. मरण आलं काय गेलं काय. संत महात्मे मरण येण्याच्या अगोदरच संतांनी तो देह देवाच्या ताब्यात दिलेला असतो. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. तुकोबाराय सांगतात अजिबात कुठला भार घेऊ नका. जर भक्ती जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर सगळ्यात पहिलं काम करा, हा देह देवाला देऊन टाका. विठाला विठाला देह तादात्म्य संपलं की मरणाची भीती राहत नाही. म्हणून संतांचं जाणं हे सहज असतं महाराज. संत सहज निघून जातात, त्यांचं जाणं आपल्यासारखं नसतं. मी कायम सांगत असतो, आपल्या जाण्यात आणि संतांच्या जाण्यात फरक आहे. आपलं जाणं म्हणजे बाईचं घराच्या बाहेर निघणं, आणि संतांचं जाणं म्हणजे माणसाचं घराच्या बाहेर निघणं. माणूस पाहतो मी, त्याला जर गावाला जायचं असेल ना, टपकन आपला शर्ट टाकणार, डोक्यात टोपी टाकणार आणि निघणार. तसं मग आमच्या माता भगिनीचं नाही, तसं नाही त्यांचं. हे राहिलं ते राहिलं, कुलूप लावायचं राहिलं, कोंबड्या डालायच्या राहिल्या, गाय काय साधे राडे आहेत का महाराज. इथं जीव गुतला थोडा, तिथं जीव गुतला थोडा, तिथं जीव गुतला. नुसतं कुलूप नाही, कुलपाला झटका द्यायचा राहिला, ते महत्वाचं आहे. विठाला विठाला तुमचं माझं जाणं हे अशा स्वरूपाचं आहे. थोडं इथं जीव गुतला, थोडा तिथं जीव गुतला, थोडं ते. संतांचं असं नाही. संत महात्मे येतात, आल्या जीवनामध्ये आपलं कार्य करतात आणि सहज निघून जातात. कारण मरणाची भीतीच नसते, सहजतेने. आम्ही ज्या संस्थेमध्ये आमचं शिक्षण झालं ना, स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदीची, बऱ्याच जणांना माहिती असेल संस्थेबद्दल. आम्हाला संस्थेमध्ये शिक्षक होते विठ्ठल बाबा घुले. आपल्या निवाशाला कायम कीर्तन झाली बाबांची, खूप झाली. विठ्ठल बाबा त्यांचं जाणं सांगतो मी फक्त आपल्याला. म्हणजे मी तर बाबाजी, मी स्वतःला इतका भाग्यवान समजतो की या महात्म्यांच्या समोर बसून त्यांचं श्रवण करण्याचं भाग्य आपल्याला भेटलं. म्हणून थोडं त्या काळात आपण जन्माला आलो ते खूप मोठं पुण्य आहे आपलं. थोडं एक 10 वर्ष जर नंतर जन्माला आलो असतो, ही महात्मे पाहायलाही भेटली नसते आपल्याला. खूप भाग्यवान आहोत आपण, ही महात्मे पाहायला भेटली. बाबांचा नियम होता महाराज. काय काय ही माणसं होऊन गेले. खरं तर अशा लोकांकडे पाहून नुसतं जरी माणूस जीवन जगला तरी त्याच्या जीवनाचं कल्याण. शिकला नाही तरी चालेल, त्या लोक म्हणजे या महात्म्यांच्याकडून शिकला नाही तरी चालेल, नुसतं पाहून जरी जीवन जगला. काय जीवन होती या लोकांची. बाबा जर संस्थेमध्ये आले, कदाचित वारीवरून यायला जर उशीर झाला कदाचित, आणि त्या दिवशी जर बाबांचा पाठ झाला नाही संस्थेत, आणि कुणी जर विद्यार्थी जर एखादा ताट घेऊन गेला जेवण्यासाठी, तर बाबा त्या दिवशी जेवत नव्हते. बाबा जेवत नव्हते त्या दिवशी. काय स्वाभिमानी जीवन होतं या लोकांचं. जर पाठ झाला नाही तर बाबा जेवण करत नव्हते. का? बाबा म्हणायचे आज माझी संस्थेची सेवा झाली नाही, मला संस्थेचं अन्न खाण्याचा अधिकार नाही. काय जीवन होती, काय स्वाभिमान होता. आम्हाला सांगावं लागतं, भाऊ 2 पंक्ती उठलं, तू कधी उठतो. हा आमचा स्वाभिमान आहे. स्वाभिमानी माणसं होती महाराज. जाणं सांगतोय मी आपल्याला. पंढरपूरला चतुर्मासाला असताना सकाळच्या वेळेला पद्मासन घालून बाबा चिंतन करायचे. एकादशीचा दिवस पद्मासन घातलं आणि डोळे मिटून ज्या आसनामध्ये ज्ञानोबाराय बसलेले आहेत, या आसनामध्ये बसून बाबा चिंतन करत असताना बाबांनी देह ठेवला. याला जाणं म्हणतात. माणसाचं हे असं जाणं असलं पाहिजे. ते आपल्याकडे येतात, ते संस्कार शिल्लक आहेत म्हणून. त्यांचा आपल्याशी ते चालणं बोलणं असतं, संस्कार शिल्लक असतात म्हणून. एरवी त्यांचं आपल्याशी काय की ते सहज जायला तयार असतात. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये विचार सांगतात, मुक्ताचे देह तैसे हले चाले संस्कार वसे, तया ते लोक पिसे करता म्हणती. विठाला विठाला कुठलं
त्यांच्या जीवनामध्ये शिल्लक नसतं. सहज लिहिलं जीवन. देहावर प्रेम यांचं नसतं. सहज मरणाची भीती निघून गेलेली असते. म्हणून तर आज त्यांचे गोडवे हो केला जातो कीर्तनांच्या मधून. एक वाक्य सांगतो आपल्याला. मला परमार्थ लांब ठेवा थोडासा, मला व्यवहार बोलायचा आपल्याशी. परमार्थात तर देहतादात, पण व्यवहारामध्ये सुद्धा इतिहास त्याच लोकांची नोंद घेतो ज्या लोकांची मरणाची, सुद्धा त्याच लोकांची नोंद ठेवतो ज्यांनी मरणाच्या भयाला जिंकलं. जे मरणाला भीत भीत जगतात ते दररोज मरत असतात. इतिहास मी उदाहरण सांगतो आपल्याला. मला सांगा, हातात तलवार घ्यायची, घोड्यावर टाच मारायची आणि युद्धामध्ये प्रविष्टित व्हायचं. कोण होती हो? झाशीची राणी. बरोबर आहे. आजही त्या राणीचं नाव घेतलं जातं का? तिची गोडवी गायले जातात. आज भारत देशाच्या हजारो राण्या गेल्या आल्या, नोंद नाही महाराज. त्या झाशीच्या राणीपेक्षा त्या लावण्यवती असतील, पण इतिहासामध्ये त्यांचे आजही नाव घेतलं जात नाही. अरे अजून मेल्या, कोण त्यांचं नाव घेत नाही. पण एकच राणी आजही जीवन मरणाच्या भयाला जिंकलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला पर्यंत मरणाची भीती अंतःकरणातून निघून जात नाही. म्हणून मी कायम, मंगल काय असेल तर मरण आहे. सगळ्यात मंगल गोष्ट काय असेल तर मरणाला भिवून जमतच नाही महाराज. परमार्थामध्ये मरणाला भिवून चालत नाही. मरणाला जिंकून असेल, व्यवहार असेल, मरणाला जिंकून चालावं लागतं. मरणाला भिवून चालत नाही. जोपर्यंत मरणाची भीती अंतःकरणातून निघून जात नाही. मरण हा गंमत असे हजारो नाही, लाखो नाही, वर्षानुवर्ष आपल्या डोक्यामध्ये ती मरणाची भीती घालून बसल्यामुळे आपल्याला जर प्रपंच नीट करता येत नाही. जर खरं परमार्थिक व्हायचं असेल, परमात्म्यावर प्रेम करायचं असेल तर मरणाची भीती. माणूस सगळ्यात जास्त घाबरतो, मरणाला घाबरतो. आणि ते दररोज घाबरून 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 काहीच घडत नाही त्या माणसाकडून. दिव्य काही घडत नसतं. ज्यांनी ज्यांनी दिव्य घडवली त्या लोकांनी मरणाच्या भयाला जिंकलेलं. मला थोडासा म्हणजे वारकरी वाचनाच्या व्यतिरिक्त साहित्य वाचण्याचा थोडा छंद आहे. मसून आहे. आमचे गुरुजी मला आम्हाला शाळेत सांगायचे मराठीत. म्हणजे आम्ही मराठी गुरुजी सांगायचे शाळेमध्ये, पोरांनो वाचाल तर वाचाल, नाहीतर वाचण्याची आता शंका नाही. आणि सध्याच्या काळामध्ये तर वाचन संपलंयच महाराज. कोण वाचते आता? मुलांना आता वाचण्याची सवय राहिली नाही. आता काही दिवसापूर्वी मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र वाचलं. सावरकरांचं माई म्हणायची त्यांना. त्यांनी गोड सांगितलं. मला मरणाची भीती सांगायची आपल्याला. ज्यावेळेला सावरकरांना काळ्या पाण्याची शिक्षा काठाला ते येऊन बसले आणि भारत देशाची आठवण सावरकरांना झाली. त्यावेळेला ने मजसीने परत मातृभूमीला सागरा. खूप गोड गायली कविता ही. लता दीदींनीच गावी. खरं तर आपण इतके भाग्यवान आहोत, असे हिरे आपल्या भारत देशामध्ये जन्माला आले. जात नाही की लता दीदींचा स्वर या दिशेहून त्या दिशेला जात नाही. परत परत अशी माणसं आहेत. काय स्वर आहेत, काय छंद आहे. असं म्हणतात तानसेन जेव्हा गायचे त्यावेळेला मेघ मल्हार गायला तर काय काय साधना होत्या लोकांच्या. जर ते लागायची, काय साधन आहेत, काय लोक होऊन गेली. आमच्यासारखं नाही मारत.
गायला तर बंद असलेले दिवे लागायचे महाराज. आम्ही जर मेघ मला डीपीचे फिजा उडून जातात. ही आमची साथ नाही महाराज. काय स्वर आहे ते. सागरा प्राण तळमळला. ही भावना त्यांच्या अंतःकरणात निर्माण झाली. अंदमानच्या दिशेने घेऊन निघाले. पण त्याही अवस्थेमध्ये पडायचे कसं पडावं. सावरकरांनी काय केलं, जसं आहे तसं सांगतो मी आपल्याला. शेवटचा दृष्टांत सांगतो, सेवा थांबवतो. जेव्हा त्या बोटीमध्ये बसवलेलं होतं त्यावेळेला ती बोट एका विशिष्ट प्रकारे तयार केलेली होती. गळ्यात साखळदंड, हातामध्ये साखळदंड, पायात साखळदंड, समोर एक शिपाई. सावरकरांनी विचार केला आता बाहेर पडायचं, इथून बाहेर पडायचं कसं पडलं पाहिजे. सगळ्यात अगोदर त्या शिपायाला खुणवलं. त्या सावरकरांकडे पाहिलं. काय जाता येणार नाही म्हणे. ते म्हणे जाता. सावरकर म्हटले शांतपणे, त्याला माहिती हे सावरकर आहेत, इथं करते. त्यांचा कोट त्यांच्या हातात दिला आणि त्यांना शौचालयामध्ये घेऊन गेला. आता ते पद्धतीनं बांधलेलं होतं ते कैद्यांसाठी तयार केलेलं होतं. ती काच बसवलेली होती एक समोरच्या बाजूला, की जेणेकरून जर कैदी आतमध्ये गेला तर बाहेर सरकारने घेतलेली होती. सावरकर आतमध्ये गेले, कोट काढला आणि त्या काचेवर टाकून दिला. दिसणार नाही. आता तिथून बाहेर पडायचं कसं पडावं. खिडकी बोटीला ते काच बसवलेली होती. सगळ्यात आता तुम्ही बारीक विचार करा या सगळ्या घटनेचा. काच, आता जी फुटलेली काच असते ती अस्ताव्यस्त. बरं, त्याच्यातून शरीर घालायचंय आणि शरीर घालायचं ते खिडकीसारख्या आकाराच्या त्या केवढा, त्याच्यातून सावरकरांनी आपलं शरीर घातलं. त्या सगळ्या काचा अशा अंगाला खर्च आणि अशा अवस्थेमध्ये उडी मारायची. कशात? समुद्रात, म्हणजे खाऱ्या पाण्यात. काय शरीर म्हटलं असेल झालं पाहिजे. विचार करा आपण कधीतरी याच. बरं, उडी मारल्यानंतर काय शांत बसायचं का? लगेच पोहायला शरीर मी म्हणत होतं. पोहायला सुरुवात केली. सावरकर मागून गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. वाऱ्याच्या वेगानं गोळ्या वाहत होत्या आणि सावरकर जेव्हा पोहून पलीकडे गेले त्यावेळेला कोणीतरी सावरकरांना मला मरणाची भीती नाही वाटली? इथे यायची मला. त्यावेळेला सावरकरांनी दिलेलं उत्तर गोड आहे. सावरकर म्हणतात, अरे काय मरण माझ्या समोर पकड मला. पण सावरकर म्हणतात ते मरण सुद्धा मला घाबरून पुढे पळत होतं. ही ताकद म्हणतात ते मरणही मला घाबरत होतं. तिथं एक कविता आहे सावरकरांची. मारिल रिपो जगती असा कवन जन्मला. सावरकर मी अवध्य आहे. काय भाषा आहे सावरकरांची. महाराज नैनम छिंदंती पर्यंत अंतःकरणातून मरणाची भीती जात नाही. त्या देहाचं प्रेम कमी झालं की मग तो देह कधीही टाकून द्यायला. भय माझ्या अंतःकरणातून निघून गेलं. देहावरचं प्रेम कमी झालं. आता या देहाच्या आतमध्ये जो काही जीव आहे या जीवाचं आता माझ्या जीवा आता माझ्या जीवा
आता माझ्या जीवा आता माझ्या जीवा आता माझ्या जीवा देह मी तुला देऊन टाकलाय. आता जो काही देहाच्या आतमध्ये जीव शिल्लक करायचं असेल ते कर. खर तर आली आणखी थोडंफार पाहुणे येत आहेत. 10-20 मी सांगितलं 1 घंटा आपलं थोडंच पानपळताचा काही विषय नाही महाराज. ठेवणी झालं उतर आहे. आता माझ्या जीवा देवा हा देह मी द्यायचा होता, पण हा जीव मला स्वतः तुला देण्याची माझ्याकडे तयारी, तर मी तुला हा देह देऊन टाकला. आता या देहाच्या आतमध्ये जो काही जीव सुद्धा तुला मी समर्पित करतोय. म्हणजे देहाचंही समर्पण या अभंगात दिसतं आणि जीवाचं काय असतो महाराज. एकदा एखादी गोष्ट समर्पण केली की ती गोष्ट त्याची असते. बऱ्याच वेळेला आम्ही देवाला आमचा जीव समर्पित केलेला आहे, आमचं जीवन समर्पित केलेलं आहे. वेळ आले की आम्हाला वाटतं अपठ्यामुळे सगळ्या गोष्टी घडतात. सुखही त्याच आणि जीवनामध्ये आलेलं दुःख सुद्धा त्याच. म्हणून बऱ्याच वेळा मला असं वाटतं आमच्यामुळे आलं, देवाने नाही दिलं समर्पण त्याला. जीवनात दुःख आलं का माणसं म्हणतात त्याच्यामुळे झालं. तुम्ही पहा ना, बरीच महाराज आयुष्यभर हरिपाठ केला, आयुष्यभर कीर्तन ऐकली, आयुष्यभर परमार्थ केला, माणसं म्हणतात. मी त्यांना सांगत असतो भल्या माणसात तुझ्या सांगा बरं, सध्या तरी काळ असा आहे की माणसं सगळ्या गोष्टींनी समर्पित जीवन कशाला म्हणतात सांगू आपल्याला. माझ्या काहीच राहिलं नाही तुकोबऱ्यांच्या हातात. एक प्रमाण एवढं गोड आहे तुकोबऱ्यांचं. बरे दुष्काळी पिढ्या केली. दुष्काळ पडला तुकोबरांच्या काळात. दुष्काळे आटिले द्रव्य न करता आम्ही काय जीवन असेल या महात्म्याचं महाराज. कधी कधी पृथ्वी तलावर कधीच होणे नाही. पण आम्हाला असं वाटतं की सगळं आमचं देवाने केलं पाहिजे. एकच महिना
पंचदेवाने व्हायला पाहिजे. आमची ही भावना परमात्म्याच्या संबंध असते. आम्ही परमार्थ आमची भावना असते. पण तुकोबरांच्या जीवनामध्ये एवढा काळ परमार्थामध्ये जाऊन शब्द इतके बोलके आहेत ना, मला एवढ्या प्रमाणावर एक कीर्तन करता येईल. काळे आटिले द्रव्य. तुकोबरांचा दुष्काळ पडला, द्रव्य शब्दाचा तो पैसा. दुष्काळ पडला अर्थ असा होतो, तुकोबरांकडे पैसा नाही, तुकोबरा भिकारी होते. अजिबात समजायचं नाही महाराज. तुकोबरा विचारात घेतली तर आताचा अख्खा महाराष्ट्र आहे. विठ्ठल विठ्ठल पण तुकोबरांच्या परिणाम काय झाला? आटिले द्रव्य. तुकोबरांचा परिणाम काय झाला? नेला मान. पैसा गेला. पैसा गेल्याचा परिणाम मान गेला. याचा अर्थ तुकोबरांकडे मरातबई ही होता. तुकोबरांना तुकोबरांच्या जीवनातला मान निघून गेला. ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच मान आहे. विठ्ठल विठ्ठल ज्याच्याकडे पैसा आहे त्याला जग मान देतं महाराज. ज्याच्याकडे पैसा सर्व मान्यता है जागी, सर्व मान्यता है जागी, सर्व मान्यता है जागी, सर्व मान्यता है. धनवंताला की सर्व सिद्धांत या विश्वात, ह्या विश्वातला सिद्धांत आहे. त्याच्याकडे पैसा नसेल, कुत्रही ढुंकून विचारणार नाही तुम्हाला. सगळे विश्व पैशाला मान देतय महाराज. मी खूप लहानपणी गोष्ट म्हणून सांगतो. ते म्हणे सणाला ओवळण्यासाठी आपल्या भावाकडे दिवाळ सणाला आली होता. 18 विश्व दारिद्र्य त्या बहिणीच्या नशिबी होतं. अत्यंत गरीब. एक बोचक हातामध्ये घेतलेलं ते होता. ती आलून पडवीमध्ये येऊन बसली. पाहिलं आणि गरीब होती, श्रीमंत होते. श्रीमंत माणूस माणसाला कधी किंमत देत नाही. ज्याच्या डोक्यात श्रीमंतीची नशा. मी एक वाक्य कायम सांगत असतो, श्रीमंत माणसाने कधीच नशा करायची नाही मी दरिद्री आहे म्हणून. आमचे गुरुजी म्हणायचे दरवाजात लिहून ठेवायचं. ज्यावेळेस माणूस आपण घराच्या बाहेर पडतो ना, हेही दिवस जातील. हे वाक्य गरिबांनी लिहायचं आणि हे वाक्य श्रीमंतांनी. हे दिवस निघून जाणार आहेत. तुमच्याकडे पैसा आल्याशिवाय दिवस बदलतात, कोणाचे बदलत ठेवायचं. हे दिवस जातील. आणि ज्याच्या डोक्यात श्रीमंत ती लक्ष्मी महाराज थांबून तिच्या नशा डोक्यामध्ये लक्ष दिलं नाही, निघून गेली घरात. ही जी बहीण आली होती तिने विचार केला, येईल माझा दादा, पाहिल माझ्याकडं. मला पाहिल्याबरोबर त्याला आनंद, दुःख तिनं तो अपमान मनामध्ये दाबून ठेवला भाऊ येईपर्यंत. महाराज भाऊ आला, पडवीमध्ये त्याला बसलेलं पाहिलं, पण भावा मग मात्र तिच्या अंतकरणाचा दुःखाचा पारावार राहिला नाही. तिनं विचार केला नाही, पण माझा भाऊ, अरे जोपर्यंत माझे बाबा होते
या घरामध्ये मला विचारणारं कोणीतरी होतं, मला पुसणारं कोणीतरी होतं. माझे आईबाप गेले आणि ती महाराज ती स्वाभिमानी असल्यामुळे तिला तिचा अपमान, तशी घराच्या बाहेर पडली. त्या दरवाजातच तिनं शपथ घेतली, महाराज नाही याचा उंबरठा मी आयुष्यात कधी ओलांडणार नाही. काही वाईट वाटलं नाही. नशा चढली होती, पैसे निघून गेले, निघून जातात दिवस 5-7 आणि दिवस बदलले तिचे माणसाची. एवढी गडगंज श्रीमंत झाली ती सुद्धा. माझी बहीण खूप श्रीमंत झाली. मग 7 वर्षानंतर या प्रेम जागृत झालं त्याचं. ताई या दिवाळ सणाला आली नाही तर मी अन्नाचा कणही आली. महाराज ती आली नाही असं नाही, ती आली पण जशी गेली होती तशी नाही. भेटल तिथं तिथं सोनं घातलं नव्हतं, लोड केलेलं होतं. महाराज आमच्या पुण्याकडे लोड करतात, बाई घातली हेच कळत नाही, एवढं सोनं असतं. असं सोनं भावानं तिला पाहिलं, भावाची पळपळ सुरू. अगं ऐकलंस का, हातपाय धुण्यासाठी सुंदर पुरणपोळ्याचा पळपळ सुरू झाली. तिने सुद्धा तिला हलकट जात महाराज पळायला लागली. महाराज गरम पाणी केलं, पुरणपोळी शांतपणे पडवीत बसून दोघांकडे पाहत होती. पुढं रांगोळी काढली, ताट ठेवायला. ताट ठेवून नवरा बायको बाजूला उभे राहिले. ती बहीण जेवायला बसली. पोटभर जेव बरं. तिनं काय केलं सांगू, तिनं एक एक अलंकार काढायला सुरुवात केली. त्या बहिणीनं एक अलंकार काढायची, ताटाच्या बाजूला ठेवायची. त्या भावाला काही कळेना नेमकं काय चाललंय हिचं. अलंकार त्रास देतात ऐनवेळी. जुन्या काळात बघा किती गोड होते. मी लहानपणी पाहायचो, आमच्या आजीला तसायची. आता नथ आहे का नाही ती कळत नाही नाकात. आणि त्या आजीचा चहा प्यायचा असा रुबाब असायचा, असा रुबाब असाय. मग फोरका मारायची म्हातारी. नेमकं काय चाललंय ते. ती एक एक अलंकार अशी काढायला लागली. अगं काय करतेस, असं का करतेस, एक एक अलंकार काढ. सांगू तुम्हाला, तिनं सांगितलं दादा त्यांना मी जीव घालते. मी त्यांना, अरे तू मला जेवायला बोलवलं, तुकोबरा म्हणतात जग मान देत. तुकोबऱ्यांचा पैसा गेला, परिणाम तुकोबऱ्यांचा मानही निघून गेला. एकी अन्न अन्न करता मेली. तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. एवढ्यात तुमच्या कानावर आलं का आपल्या, मी दुःख सांग वर्षात कोणाच्या कानावर आलं का एखाद्याची बायको अन्न अन्न करता मेली. खाऊन खाऊन मेले असतील, पण खायला नाही म्हणून, अन्न नाही म्हणून मरते. महाराज एवढं दुःख त्यांच्या जीवनामध्ये आलं. हे त्यांच्या जीवनामध्ये एवढं मोठं दुःख होतं, तरी त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हा देहतादात्म्यवाद त्यांनी टाकून दिला. जीवनामध्ये एवढं दुःख असूनही समर्पण त्यांच्या जीवनामध्ये घडतं. तुकोबा म्हणतात आता या देहावर माझं प्रेम राहिलं नाही. परिणाम काय झाला, मरणाचं भय संपून गेलं, देहावरचं प्रेम कमी झालं. जीवही तुला देऊन टाकला देवा. का, कारण मी अनादी आहे, मला काही कळत नाही, मला भावही कळत नाही.
असतात ते मला माहित नाही, मला काय भाव असतो ते माहित नाही. अभंगाच्या शेवटच्या चरण तुका जय हो. करणे करे आता माझ्या जीवा आता माझ्या जीवा आता माझ्या जीवा आता जीवा जय हरी विठोबा जय जय